नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रेळे येथे तिसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न। शिराळा तालुक्यातील रेळे येथे बौद्ध समन्वय समिती सांगली जिल्हा आयोजित तिसरी बौद्ध धम्म परिषद राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या चार तत्वावर भारताचे संविधान असून हे तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलं असून धर्मांतराच्या अगोदरच संविधानाच्या उद्देशिकेतच बाबासाहेबांनी या भारत देशाला बुद्ध धम्म दिला, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केलं। यावेळी डॉक्टर आप्पासाहेब कदम, भंते एस संबोधी, भंते आर आनंद कोल्हापूर, भदंत गोविंदा माणदो बीड, भंते नागसेन इचलकरंजी यांनीही उपासक यांना संबोधित केलं। प्रारंभी शाहीर दीपक गोटणेकर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं, तर धम्म प्रचारक कांताबाई जामदार, प्रकाश कांबळे, बळवंत लोखंडे, दिलीप कांबळे, शेवंता वाघमारे, एस अवघडे, सचिन कांबळे, डॉक्टर BC वाकुर्डेकर, मीरा कांबळे व DYSP दीपक कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला। एकदिवसीय धम्म परिषदेचे आयोजन समन्वय समिती रेळे यांनी केलं होतं। या धम्म परिषदेला सांगली जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून बहुसंख्य बौद्ध बंधू भगिनी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। चार उद्देश आहेत। या देशातल्या लोकांना न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुता प्राप्त करून देणे, जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी। या देशाचं संविधान फक्त या चार गोष्टींना प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी या देशाचं संविधान निर्माण केलं। बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक लोकांनी टीका केली की बाबासाहेबांनी हे जे चार तत्वज्ञान या देशाच्या उद्देशिकेमध्ये, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत, हे फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून बाबासाहेबांनी उचललेले आहेत, तिथून बाबासाहेबांनी कॉपी केलेलं आहे। याचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेचे शेवटचं जे भाषण 25 नोव्हेंबर 1949ला जे झालं, त्या भाषणात बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे। बाबासाहेब म्हणतात की ही जी चार तत्वज्ञान आहे, जस्टिस, इक्वॅलिटी, लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी, न्याय, स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता, ही मी कोणत्याही फ्रेंच रिव्हॉल्युशन मधून घेतलेलं नाही। मी हे तत्वज्ञान बुद्धाच्या जीवनापासून घेतलेलं आहे आणि म्हणून या देशाच्या उद्देशिकेमध्ये बाबासाहेबांनी बुद्धाचं तत्वज्ञान या देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये समाविष्ट केलं।